कसे आहात तुम्ही? एक नंबर ना. मी आलोय गुरुवार पेठ येथे साई प्रेमाचा चहा प्यायला. एक नंबर चहा आहे, कडक चहा मिळतो. कधी आलात तर नक्की ट्राय करा. हा असा चहा आहे बघा, प्रेमाचा चहा गुरुवार पेठ येथे. टेस्ट एक नंबर आहे. गुरुवार पेठेत इथं आलोय. चहा इतका कडक, भारी, गर्दी विचारू नका. चहा तयार करते, त्याला विचारूया चहाची रेसिपी. चहा कसं तयार करताय? चहाची रेसिपी काय असते? साखर, हा, दूध, चहापत्ती, पण तो प्रेमाने करणं महत्वाचा असतो. तोच खरा कडक चहा, प्रेमाचा चहा. विचारूयात कसा कडक होतो चहा. खूप लोक चहा पिऊन जातात. गर्दी बघितली म्हणलं चला एक नंबर आहे का नाही चहा चेक करूयात. दादा आपलं नाव? विलास. विलास, चहा तुमचा इतका कडक असतो, इतकी गर्दी बघितली, कसं करता चहा काय सांगा जरा. दूध वापरतो आम्ही, चहापत्ती, साखर. दूध कुठलं दादा? गोकुळचं वापरतो. गोकुळचं दूध आहे. आणि चहापत्ती? चहापत्ती हसमुख आहे. मग त्यात काय मसाला वगैरे नाही, नाही, टाकतात मसाला वगैरे, म्हणजे इलायची वगैरे टाकतात? नाही, काय टाकत काही नाही. टाकत नाही. दूध, चहा, हा. फक्त चहा करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असेल, वेगळी. तुमची सिक्रेट असेल. हो. पण आता मला सांगा आपल्या दुकानचं टायमिंग आणि काय? सकाळी 6 वाजता उघडतो आम्ही, हा. संध्याकाळी 8:30 वाजता. अच्छा, आणि पत्ता आपला इथला? गुरुवार पेठ, शीतळदेवी चौक. आणि चहा किती रुपयाला आता तुमच्याकडे? 10 रुपये नाही. 10 रुपयाला चहा. मगाशी मी बघितली कॉफी पण एकदम सुंदर तयार केली. कॉफी कॉफी 20 रुपये. कॉफी 20 रुपये. आणि कुठली टी होती ती? ब्लॅक टी. ब्लॅक टी पण मिळते यांच्याकडे. ब्लॅक टी कितीला रुपये? 15 रुपये. 15 रुपयाला ब्लॅक टी. आणि हा चहा आता किती वर्ष झाले दादा तुम्हाला? आता 6वं वर्ष आहे. 6वं वर्ष. 6वं वर्ष आहे यांचं. आपल्या दुकानाचं नाव सांगा. साई हॉटेल प्रेमाचा चहा. साई हॉटेल प्रेमाचा चहा. चहा तुम्ही तयार होताना बघत असाल. दाखवा एकदा चहा कसं तयार होतोय. हा चहा तयार होतोय छान आणि व्यवस्थित गरम करतात. भरपूर चहाला गरम करतात. दूध गोकुळचं दूध वापरतात. हा चहा तयार होतोय. या अशा पद्धतीने कापडामध्ये तुम्ही हे चहा आपला गाळून घेताय कापडामध्ये. हो. ओके. आता हे अंदाजे किती लिटरचं तुम्ही चहा केलं? किती दूध, किती लिटर वापरलं? 2 लिटर. 2 लिटर दूध वापरलं. सकाळी गर्दी असते, संध्याकाळी पण गर्दी असते ना? हो. पावसाळ्यात तर विचारू नका, एकदम कडक चहा असतो. हा चहा आहे, गरम गरम चहा, आणि तो पण प्रेमाचा. शीतळाई देवी चौकात आलात, चहा प्यायला विसरू नका. तो पण प्रेमाचा. काय सर? एक नंबर चहा. नमस्कार दादा. तुम्ही चहा प्यायला इकडे रोज येता? दररोज येतो. अच्छा, कसा आहे चहा? चहापेक्षा इथली माणसं खूप उत्तम आहेत आणि त्यांचा व्यवहार खूप चांगला आहे. त्यामुळे चहा तर गोड आहेच आहे, ते पण प्रेमाचे आहेत, म्हणून याला नाव पण सार्थक आहे, प्रेमाचा चहा. कैसा लगा? एक नंबर चाय बहुत अच्छा है. चहा सुंदर आहे. चहा एकदा जर तुम्ही पिताल तर चहाच्या प्रेमातच पडाल. आता प्रेमाचा चहा. प्रेमाचा चहा. चहाच्या प्रेमात पडाल असा प्रेमाचा चहा. साई चहा नक्की ट्राय करा. एक नंबर चहा. माझं नाव स्वप्नील पानसरे. मी पुण्यामध्येच राहतो, शुक्रवार पेठमध्ये राहतो. चहा प्यायला इकडे नेहमी येता? नेहमी. आणि एकदम खूप अप्रतिम असा चहा. विलास कोडितकर यांचं ओम साई हॉटेल हे खूप जुनं आणि पहिल्यापासून त्यांनी खूप कष्टाने असा उभारलेला हा बिझनेस. म्हणजे पहिलं सांगायचं तर म्हटलं तर यांनी सुरुवातीला काम केलं, हॉटेलमध्ये काम करून स्वतःचा बिझनेस तयार केला. ही मोठं सांगण्यासारखी गोष्ट आहे आणि खूप छान. म्हणजे त्यांचं अप्रतिम क्वालिटी पण पाहिली असं तुम्ही चहा आता घेतलाच, म्हणजे एकदम खूप. आणि त्यांच्यासोबत चहा खूप छान. आणि शंकर पानसरे म्हणून त्यांच्यासोबत त्यांचा साथीदार आहे, तो पण म्हणजे मूर्ती लहान पण कीर्तिमान अशी त्याची गोष्ट आहे. त्या शंकरची खूप छान असा चहा बनवतो.
तुम्ही आता तर पिलंच असं त्याच्या हातचा चहा खूप अप्रतिम आणि अप्रतिम असा चहा. या अशा म्हणजे या एवढ्या भागामध्ये या शुक्रवार पेठ गुरुवार पेठ म्हणजे जेवढा हा मंडईचा एरिया आहे ना टोटल बरीच लोक इथं चहा प्यायला येतात आणि चांगला असा अप्रतिम चहा एकदम गोडी चहाला म्हणजे एक जिभेवर रेंगाळणारी चव काय म्हणतात ना ती या चहातून कळते. किती वर्ष झालं तुम्ही पिता आता? मी कमीत कमी 4 वर्ष झाले इथं चहा पितो. जसं त्यांनी चालू केला ना बिझनेस लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेच असे गोष्टी नाही का खूप कमी बिझनेस झाला म्हणजे एक प्रकारे एक बंद पडायला आला होता बिझनेस पण तरी हा स्वकष्टावर उभारलेला त्यांनी हा धंदा आणि खूप चाललाय खूप लोकांची साथ भेटते खूप छान म्हणजे छान. चहाची दुकानं तर इथं भरपूर आहेत बरोबर. म्हणजे या इथंच बघितलं तर 4-5 दुकानं चहाची आहे पण इथंच का गर्दी होती म्हणजे तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? हीच चव आणि माणुसकी समोरच्याला एकदम व्यवस्थित बोलणं मेंटॅलिटी ठेवणं की बाबा आपले कस्टमर कितपत खुश झालं पाहिजे त्याच्यावर सुद्धा आपला बिझनेस चालतो. म्हणजे त्यांची बोलण्याची शैली किंवा असं म्हणजे खूप असा चहा बोलण्याची शैली खूप छान आहे आणि चहा पण खूप सुपर आहे. सर्व्हिस चांगली असं सरांना म्हणायचं आहे. चहा तर सगळीकडे मिळतो पण तुम्ही चहा देताना कस्टमरशी कसं बोलता आणि चहा कसं देता हे पण महत्वाचं आहे. त्यामुळं यांना म्हणायचं आहे की सर्व्हिस एक नंबर आहे आणि चहा तर एक नंबरच आहे. बरोबर आहे सर? जी तुमच्या जिभेवर गोडी आहे ना बोलताना समोरच्या कस्टमरची तेवढीच गोडी ही चहात उतरणार आहे. आणि वेल्हे तालुक्यातून हा म्हणजे एक गरीब घरातून आलेला हा मुलगा शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा शेती हा धंदा बिझनेस आपल्या गावाकडे म्हणजे एक राजगड तोरणा या पायथ्याशी एक पहिल्यापासून म्हणजे ग्रामीण भाग आमचा ग्रामीण भाग हा वेल्हा तालुका आज एवढे वर्ष झाले येतोय पण कधीच नाही त्या मुलांनी की असं नाही की बाबा चला हे चहा घेऊन चल नाही प्रेमानेच चहाचं नावच प्रेमाचं चहा आहे. मला तर चहा खूप आवडला. तुम्ही कधी आलात तर चहा नक्की ट्राय करून जावा. आणि हां तुमच्या एरियामध्ये असा कुठला चहा फेमस असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एक नंबर आम्ही चॅनलचं नाव आहे आणि चहा सुद्धा एक नंबर आहे.